लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। सोनगीर ते धुळे महामार्गावरील जीवघेणे खड्डे माजी सैनिक महेंद्र पाटील यांची तातडीच्या कारवाईची मागणी। मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोल ते धुळे टोल दरम्यान रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चाललेली असून अनेक ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी चिमठाणे येथील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील प्रादेशिक अधिकारी, धुळे विभागाचे प्रकल्प संचालक तसेच धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की या महामार्गावरून दररोज हजारो प्रवासी, शेतकरी, मालवाहतूक वाहनं, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। मात्र नियमित टोल आकारला जात असूनही रस्त्यांची आवश्यक देखभाल होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणेनं तात्काळ खड्डे बुजवून सदर रस्ता वाहतुकीस मोठा करावा, सुरक्षित करावा आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र पाटील यांनी केली आहे। आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासन या मागणीची किती लवकर दखल घेते याकडे वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। आपण बघू शकता की हा नॅशनल हायवे आहे की या नॅशनल हायवे किती प्रमाणात खड्डे पडले आहेत, याच्यावर प्रशासन कुठली दखल घ्यायला तयार नाही आहे। या नॅशनल हायवेमध्ये इंदूर आणि मुंबई हा मोठ्या प्रमाणात महामार्ग आहे, याच्यावर अनेक प्रकारे मोठमोठे खड्डे पडले आहेत। जर कुठली मोटरसायकल या दुचाकी वाहन खड्ड्यात पडले तर अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे। येत्या 5 दिवसात या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट या दिवशी सोनगीर टोल नाका बंद आंदोलन करणार आहे, हीच प्रशासनाकडे विनंती आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।